कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे कृष्णा कृष्णा हरे हरे पुंडलिकावधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तू सच्चानंद पाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की सद्गुरु सच्चिदानंद मारुति बाबा की अवधूत चिंतन देवदत्त गोपाल कृष्ण भगवान की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री वे नमः दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय सदानंद मारुति बाबा की जय अवगत देव गोपाल कृष्ण भगवान की जय ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय संविद आत्मरूपा देवा तुझे गणेशू आता गणेशू म्हणल्यास गणपती ज्या टायमाला महादेव पार्वतीच्या लग्नामध्ये गणपतीचं पूजन केलं जात होतं मग तो गणपती कोणचा होता हा नाही तो गणपती आता अलीकडे काय होता पण महादेव पार्वतीचे मुलगा आहेत त्याला आपण गणपती म्हणतो पण महादेव पार्वतीच्या लग्नात गणपतीचं पूजन केलं जातं म्हणजे आई वाटल्या लग्नाचं म्हणजे मुला थोडं पूजन केलं जाणार आहे मग तो गणपती कोणचा मग तो गणपती अनादी काळातला गणपती अनादी काळात परब्रह्म म्हणजे तो आहे ना म्हणून माऊली ना ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच वेळी त्याचा उल्लेख करून दिले देवा तुझं गणेश अलीकडे आपण काय मग महादेव पार्वतीला मग मुलाच पूजा कसं गणपती तो गणेश नाही तो कारण गणपती तो अनादी काळाचा गणपती जसं महादेवाचं आयोपन नाव सांगता येईल का नाही पार्वती काय आली श्राद्ध आली महादेवाचं काय आली विश्वास झाला आता श्राद्धाचा जन्म आहे विश्वासाचा जन्म आहे का नाही मग तसं गणपतीचं आहे गणपती अनादी काळातला आहे म्हणून त्याचं काय आलं पूजन केलं जातं मग पूजन केलं म्हणून त्या गणपतीचं आहे ना प्रत्येक याच्यात काय होतं आपण सर्व मांगल्य शिव सर्वसाठी आपण गणपतीचे पूजन केल्याशिवाय कोणत्या गोष्टीला आपण करीत नाही मग तोच गणपती मग महादेव पार्वतीच्या संवादातून कारण ऋषी मुनी साधू संत महात्मे यांच्या गोष्टी संवादातून जर ग्रंथाचे रूपांतर होते निर्मिती ते काही सहज म्हणजे नवलेच गोष्ट नाही पण दोघा नवरा संवादातून कोण नजा महादेव पार्वती संवादातून ग्रंथ निर्मिती झाली म्हणजे ते आपल्या देशाचं मोठ कारण देवगुण देव आत्मे ऋषी जे काय असन त्यांच्या संधी म्हणून ग्रंथ निर्मिती होते गोष्ट साहजिक नाही पण दोघा नवरा संवादातून ती गोष्ट निर्माण म्हणजे ग्रंथ निर्माण होणे हे फार महत्वाचं आहे मग त्यात महादेव पार्वती प्रश्न करणार आणि महादेव उत्तर देणार पण पार्वती प्रश्न करायला चतुर होती ना आता मग पार्वती काय महादेवाला तुम्ही देवाचे देव आहे म्हणे मग तुम्ही चिंतन कोणाच करता सतत ते अखंड डोळ्या बसा देवानी द्या तुम्ही सांग लग्न करून काय सारखं तुमच्याकडे माझ्यासाठी बोलायला टाईम नाही बसा टाईम सतत तुम्ही अखंड नाम चिंतनात राहता मग तुम्ही देवाचे देव मग नाम देव कोणाच चिंतन करता तुम्ही समजे लोक तुम्हाला
ब्रह्म विष्णू महादेव म्हणतात ना तर आपण काय म्हणतो याच्या पुढे देवताच नाही. पण तो देव मग कोण चिंतन करीत होता? हा मग पार्वती मग ज्या टाइम महादेव तुला नाम सांगायचं नाही पण मग इडाने सांगता येणार म्हणजे एकांता सांगायला म्हणे अनुग्रह. हा मग ते म्हणत नाही का माझ्या गुरुना मला गवाई नेलं एकांतात ज्ञानाचा बाग फुलविला हृदयात ज्ञानाचा बाग फुलविला हृदयात. मग त्यांना ते नाम द्यासाठी कुठे यमुना तीरावर गेले ते एकांतात. आजची काशी ती मग गेल्याच्या नंतर काय ज्या टायमाला पार्वतीचा उद्देश करायचा अनुग्रह द्यायचा त्या टायमाला पार्वती बसली. मग त्या टायमाला काय झालं कवी नारायणाने मच्छीच्या पोटात जन्म घेतला होता. मग जन्म घेतल्यानंतर काय आले तिथे ते मच्छीचे दिवस भरात आले होते 9 महिने तिथे पाण्यात तरणं सहन होत नव्हतं. मग धोंडे आले नेमकी यांचा संवाद जवळ झाला. ज्या टायमाला महादेव पार्वतीला ब्रह्मरूप नाम सांगत होती सांगत असताना ती काय आली अवस्थेत गेली ती चिंतनाच्या मग सांगत होती. पण मग ज्या टाइम सांगणार आले त्या टायमाला काय आलं मला विचारलं तर पार्वती काय त्या चिंता अवस्थेत चिंतनात मग्न होत्या विधी अवस्थेत. मग काय आलं इकडे त्या मच्छिंद्रनाथांच्या मच्छी पाठवून ते वकार दिला. मग महादेवाला कळलं आता ह्या तर इथे अवस्थेत मग वकार दिला कोणा. मग पाहिजे मच्छीकडे मग ती मच्छी पाण्यात नेऊन गेली. तर मग पाण्यात गेल्या नंतर काय झालं मग पुढं चालू ते चोरून ऐकलेलं होतं ना ते चोरून ऐकलं ते काही सिद्धीला जात नाही. मग त्याने ते मच्छिंद्रनाथाला मग महाराजांनी सांगितलं तुला 12 वर्ष द्यायला काय गेलं बद्री आम्हाला गेलं तू ज्याला मच्छिंद्रनाथ जन्म आलं त्याला काशीनं 12 वर्ष तपचार केले. त्याच्यानंतर दत्तात्रय गुरु त्यांना भेटले. मग ते महाराज त्यांना सांगितलं दत्तात्रयाला का त्यांना तो बोध करावं. मग त्याच परंपरा काय आली आपल्यापर्यंत आली. मग कशी आली ती गोष्ट आज बी वाटली मच्छिंद्राने बोध गोरख नाशिक केला गोरख शेवळाला गई निपती ज्ञानदेव सारस्वास होईल म्हणजे तीच परंपरा आपल्यापर्यंत ती पोहोचली. आता आली काय नाही या तसं हे नाम कुठंच काही नाही फक्त काय आले व्यवस्था तोल म्हणजे काहीच करते कारण कुठं कधी गेलं का एकच ज्यांच्याकडे नाम आहे त्यांच्याकडे काहीच नाही. माझं काही वेळ काय म्हणत्या रामकृष्ण मंत्र नाही ना तो मंत्र आहे पण नाम नाही. मंत्राचं नामात आणि नावात लय फरक आहे ना. बाबाजी आपले सांगितले नाम काय सांगितलं मंत्र दिला रामकृष्ण आहे त्याने मंत्र दिला नाम नाही सांगितलं. नाम फक्त परंपरेच्या माणूसच सांगू शकतो नाम इतर कोणाला त्या नामाची जाणीव नाही. भले मग तू मग काय सांगितलं ना बाबाजी आपण सांगितलं नाम सांगितलं त्यांना नाही मंत्र दिला त्यांना नाम नाही दिलं त्यांना नामाचं नावात लय फरक आहे. मग आपण काय एका गावा मी विठोबाचे नाव नाही म्हणलो आपण मग नाव म्हणाल काय हरकत आपल्याला आणि नाम कोण म्हणलं आपण एका गावा मी विठोबाचे नाव एक नाम हरे द्वैत नाम दुरी आधुनिक कसर विरळ जाणी. मग का समबुद्धी घ्या मग त्याला बुद्धी कसल्या सम लावा द्यायची आपल्याला काय विकारते आले ना समान श्री हरी समाजावर हरी झाला एक हरी आत्म हा मग ज्ञानदेव म्हणे भदा आत्मा देवा काय सांगितलं ना आत्मा सांगितलं भजायचं. पण आपण काय आला या नाश द्यायला बघतो हे नाश द्यायची व्यवस्था चालली आपली. पण ते कोणाचे कळेना काय आहे ना ते हा मग नामच द्याय ना का कोण श्री सांगितलं नाव कोण सांगितलं स्त्री हो. आता आपलं काय नाव आपल्या धडाला द्यायली नाम आलं नाही ती नाम आलं कण हे आलं की मग एक नाम हरी द्वैत नाम दुरी कारण आज कसं विरळ झाला आपल्या अंतराला विरळ पाण्यात तो गेला पाहिजे ना. ज्या टायमाला आपण गाभत होतो त्या टायमाला बाहेर यायच्या टायमाला देवाची याचना करतो आपण का एक वेळी करी मला दुःख काय हो त्या गर्भात असताना आपण भागवताला वचन दिलं 8 पाय हा वाजा 9 हो कावा गर्भात होत तवा आणि बाहेर आल्याच नंतर ज्या टायमाला सोम सोडून राडा लाग जाय बाहेर कालीच वार लागलं गेलं निसरून मग राहिले तरी मग भगवंताला काय वाटलं तर मनुष्य निंदित असं होईल का नाही तर आपलं तरी कोणते नाम घेईल त्यासाठी माणसाला काय मनुष्य जन्म भेटणं सोपं झालं ज्यांना नाम भेटणं हे सोपं नाही ना त्याला पूर्वी जन्मीचं पुण्य तिळ पुण्य साठीशिवाय ते नाम
ते केलं जात नाही भेटत नाही कोणाला बी आता. मग पाहिलं नव्हतं म्हणत का तुकाराम महाराज देव घ्या कोणी लोक काय म्हणायचे देव न लागे देव आला घर पुसून तरी लोक काय म्हणते देव नाही लागे घर पुसून. आणि मग आता जर आपण जर म्हणलं का फिरलो कधी घ्या नाम घे कोणी नाही, कारण त्या पूर्वी जन्मीचं ते पुण्य लागत ना. पूर्वी जन्मीचं पुण्य असल्याशिवाय त्या गोष्टी घडू शकत नाही. आज तुम्ही एवढं 7 दिवस अखंड आराम सप्ताह चालू राहिले कशामुळे चालू राहिले तुझ्या पूर्वी जन्मीचं पुण्य तेच चाललंय हो. जन्मजन्मी बहु पुण्य केली म्हणून एक गोष्ट पाहायला आली. आता काही इकडे गंज पैसा काही इकडे गंज काही मी म्हणतो ना पैसा ठेवायची माहिती येते ठेवा पुढे, पण त्यांना हे सुद्धा कळणार नाही. मार्गच काय कळण तू कळू शकत नाही त्यांना, कारण त्यांना वाम मार्गच पैसा वाम मार्गाने जाणार आहे. जैसी करणी वैसी भरणी. मग त्याच्याकरता काय केलं पाहिजे सतत माणसानं मनुष्य जन्म कशाला दिले आपण कोणी आपण मनुष्य जन्माला का आलो याची जाणीव आपल्या पाहिजे नाही. आपला बोध झाला पाहिजे बरोबर कळला पाहिजे ना आपल्याला. मग ज्या टायमाला आपल्याला जर मनुष्य द्यायचं आपल्याला कळायला आपल्याला पाठवलं काय भगवंताला याची सुद्धा आपल्याला जाणीव पाहिजे की नाही. मग त्या जाण्यापाहिजे 14 माणसाचं कुटुंबाचं एक लस धुना पाणी स्वयंपाक करीत होती. आता घरात 4 माणसं स्वयंपाक करायला बाई होती मा कंबर दुखून राहिली. बरं ती दुसऱ्याची घरची होती तिला तर काय सोन्याभरात पाहिलं सासुरात पाहिलं काढलं होतं पाणी ओढून आणायचं ते करतं. मग तिला काय केलं जळता कांडाचा हरी बोल जन्मभरच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम बाईने विकत घेतला श्याम. जन्मभर तिनं काय केलं श्वास एक सुद्धा खाली निघाला. जन्मभर श्वास इतकीनं हरिनाम घेतलं तेव्हा तो भगवंत कुठं तिकडं साक्षीत तिला काम करून राहिला जातो दळून राहिला जातं आमकं करायचं तमकं सांग तिचं काम कोण करत होता भगवंत. आपण जर भगवंतासाठी एक पोल पुढं काही सरकलो तर 100 पावलं भगवंत अलीकडे आपल्यासाठी यायला तयारी. पण आपल्या जर एक पोल सारखं पुढे इच्छा पाहिजे नाही. आता एकनाथ महाराज सुलभांजनवर 12 वर्ष तपश्चर्या केली तेव्हा त्यांना नाम भेटलं आणि त्यांना देव कुत्रा दिसला आपल्या माणसात दिसना. त्यांना देव काय दिसला कुत्रा माणसं दिसना. कुत्रा दिसून त्यांच्या अंगी नम्रतापणा तयार झाली. किती नम्रतापणा तयार झाली ते नदीवर स्नान करायला गेले तर गावात किडे बांधणार लोक राहतात कोणाचं कारण सहन होत नाही. त्याने आंघोळ करून आलं काय आंघोळ थुकायचंच म्हणे. किती वखत करतो असं करता करता तो 108 वेळेस थुकून त्याचं तोंड सरळ पान खाणारच. पण एकनाथ त्याला काही नाही जेव्हा थुकला तेव्हा त्याचे पाय पडायचे. कहून पाय पडले त्याला रागत नव्हता. पण त्यांना माहिती याच्याचमुळे मला आज 108 वखत गंगेत स्नान घडलं. कोणामुळं त्या माणसामुळे म्हणून ते ना त्याच्या पाय पडले. बरं आपला आता श्वास आहे आता आपण श्वास सोडत पुन्हा घेऊया आपल्या हातात आहे का नाही. मग त्यांना काय झालं 108 वेळेस दर्शन गंगे माते दर्शन स्नान कोणामुळे घडलं ते नास्तिक माणसामुळे. पण ते म्हणले का त्याच्यामुळं त्यांना तो पवित्र वाटला त्याच्यामुळेच आपल्याला हे पुण्यकर्म घडलं. मग आता हे श्वास आहे आपला आकाश आहे श्वास आहे आपला पुरता का जागा पुरता नाही आपल्या पुरता कस का श्वास सम जागा पुरता आहे तो आपल्या पुरता काहीच नाही. आपण झोपल्यावर उठणं सुद्धा आपल्या हातात नाही. आपण संध्याकाळ झोपलं त्यानंतर सकाळचं ते मनात टाकण्याला उठायचंच नाही तर मग म्हणतील लोक वाचित असे बम ऐकत असे खाली. आपल्या हातात काहीच नाही आपल्या हातात काहीच नाही. जेवलं तर पचन सुद्धा आपल्या हातात नाही. शेवटचा श्वास जर कधी आपल्याला घ्यायचा श्वास आपण घ्यायचा नाही घ्यायचा ते त्याच्या मनावर आहे आपल्या मनावर काहीच नाही. त्याच्या मनावर जेवण देतो की नाही देतो ते आपल्या हातात नाही. मग चालेल शरीर कोण असतात ते तुम्हाला वाटत माझ्यासाठी तुमच्या मनातून चालू राहिली काहीच नाही. चालेल शरीर कोण असतात त्यासाठी शिवाय काही चालू शकत नाही. मग तेच जर एवढं त्याच मागे पुढे उभा राय सांभाळायचा तोच आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही किती टाइम देऊन राहिली तू अखंड ब्रह्मांड विश्वाचा मालक तोय त्याच जर मनात झालं त्याला 5 मिनिट जर कधी वायदेवा सांगितलं बंद कर तू हे समजा ये ना गंज लागते टाकायची पंचायत पडते. आणि त्यासाठी काय केलं आपण काहीच नाही. मग काय आपले समजा संसार काय त्याच्यातून 10 आयुष्य झोपीत गेलं. अर्ध आयुष्य झोपीत गेलं राहिलं तुम्हाला बचपनात काही करता आलं नाही. मारल्यापणात तुम्हाला देव सुसाना त्याच्यावरले हरे केले पण त्याला ऐकून तर दिले पाहिजे तुम्हाला.
तिकडं जाऊन मी दिला पाहिजे ना. हा शेवटच्या काळात मग राहिलं तुमच्याकडे मारलाच काळ 25%, त्याच्यात तुम्ही नीट राहायला तयार नाही. काय खावं ते सुद्धा कळा तुम्हाला. आता भगवंतान तो उपवास काय शाबळे खिचडी नाही त्याचं काय सांगितलं होतं पेन उपवास. तुम्हाला उपवास तुमच्या जीवनातले वासना व्यथा जे असेल ते बाद करायचं, तो उपवास करायला सांगितलं तुम्हाला. आता अलीकडे तुम्ही बोलता हप्ता जरी उपवास झाला पण आचरण नाही तुमचं. कशाच उपवास झाला सांगितलं नाही. जीवनातले व्यथा ह्यात कमी का करायचं तुम्हाला. कारण मग जीवनातली व्यथा वासना ज्या टायमाला कर्म बाद होतील त्या टायमाला तुम्हाला ते कळेल ना. तोपर्यंत का कसं काय कळणार तुम्हाला ती. मग ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेव, पण आपण आत्मदेवाला भजतच नाही ना. आता तुम्ही आपण गाव दिलं काय होतं, मी गेलो एखाद्या फोन केला कुठे नाही देवा तू बाई देवाचं द्वार तुम्हाला देवाचं द्वार कुठे देवाचं. तुम्ही गेले ते देवाच्या द्वारात गेले आता देवाचं द्वार. मग हेच कळायला काय लागत सद्गुरू लागतो. सद्गुरू बी कसा पाहिजे त्याला त्या गोष्टी ज्ञान पाहिजे तो सद्गुरू. पण मग काय होतं अरे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज गण ज्ञानी होती पण त्या टायमाला हे लोक त्यांना गावात राहून दिले त्यांच्या कुटक्यावर मावती केल्या. आणि आज ते गेल्यावर त्यांच्या नावावर तुम्ही आज लाखांना लोक दिंड्यात तिडत चालू उलाटा कावा ते दाखल्यावर होते तर त्याला गावात राहून दिलं. आणि आता मारते सिद्धवाट घालतो पारण करायचं काही याचं काय करायचं. त्या टायमाला ज्या टायमाला माणसं काय होतं टाइम कळलं त्याला तुकाराम महाराज काय आलं या असं तसं नाव ठुटू त्याचा ग्रंथ इंद्रायणीच फेकून दिला. मग इंद्रायणीला तो ग्रंथ वापिस द्यायचं होतं तेवढीच काऊन दिलं वापिस ना पाण्यात टाकलं 13 दिवसानंतर काऊन दिलं. तिनं त्या ग्रंथाचं 13 दिवस पारायण केलं इंद्रायणीला. पारायण झालं गोपाल का झालं नंतर पुढं जसं तसंच पुन्हा ते तुकाराम महाराजच्या हावली केला. हा मग माणूस काय मग 13 दिवसानंतर द्यायचं होतं तेवढीच द्यायला काय होतं. तुकाराम महाराज ग्रंथ जसं तसं पुढे एक सुद्धा पान असं का भिजलेली जसं तसंच हावली केला का तिनं त्याचं पारायण केलं तिला ते ज्ञान कळलं नाही. पण ज्यांना पाणी टाकलं त्याला ज्ञान कधीच कळलं नाही. एवढं करून मग तुकाराम महाराज त्याला काय शेवटी गाव देश करते डोंगरात गेली भांडा डोंगर तिडं जाऊन नाम चिंतन करत राहील. आता आपण जर काही चिंतनाला बसलो का नाही माणसं काय म्हणत्या हे असेच काऊन करत्या ते तसेच काऊन करत्या. मग मला सांग तुम्ही पहिले ऋषी लोकांनी जेवढं तप केलं तेव्हा गावात काऊन निघेल त्यानं ते काऊन जंगलात गेले. ते कसं चिंतन करणे पण कोणाला कोणी नाव ठेवू नये. ते ना चिंतन केलं म्हणजे एक आगरी ठाईशी बैसुनी करायची चित्त आवडी आनंद आळावा आवडी ना घ्या तुम्ही. आता आहे का पेडा आहे तुम्हाला राग जर कधी पेडा खाल्ला तो कडू लागणार तुम्हाला गोडच लागणार. हसणं खाला गोडच लागणार आहे आणि रडत बी खाला तुम्ही तो गोडच लागणार आहे. तसं भागवत नाव तुम्ही कसं घ्या तुम्हाला ते पुण्य भेटणारच. समजाच बोला म्हणलं महादेव तुम्ही कशी भक्ती करा तो तुम्हाला तो पावणारच. आता एक पारधी जंगलात गेला शिकारीसाठी तो सकाळ बोंड डाळा त्या पारध्या लोकांना नाही खाटका लोकांना यांना काही सणाचं उपासाचं वाराचं यांचं काही भान राहत नाही. त्यांचं काय राहत नित्य कर्म काय करायचं ते ढाळ्याच्या नंतर काय झालं त्यांना तिकडे गेला पण तरी त्याला दिवसभर सकाळपासून संध्याकाळ शिकारच नाही भेटली. मग संध्याकाळी काय आलं त्याला तळ दिसलं त्याच्या तळ्याला वावर लावून ठेवली याच्यात कोणतरी जनावर येऊन पाणी पी मग आपण ती शिकार करू आणि मग घरी जाऊ म्हणे. मग घरी जाऊ म्हणल्यास नंतर त्याला वाटलं मग खाली बसलं तर प्राणी कस किती पाणी प्यायला तो त्या झाडावर जाऊन बसला. ते झाडावर जाऊन बसलं झाड कोणतं त्याला माहित नव्हतं. तो काय करता आपण ते जनावर पाणी प्यायला आले त्याला दिसलं बाई त्या हिशोबाने तो काय करायचा ते झाडाला फाट्यामोड पाला मोड तो टाकायचा. पण बरोबर पहिलेच तिकडे त्याच्या खाली स्वयंभू महादेवची लिंग पिंड होती ही त्याला माहिती होती का नाही. तो पाला तोडायचा खालट्या घेत राहायचा पाला तोडायचा खालट्या घेत राहायचा कहून का त्या समोरच्या तळावर कोणतं जनावर पाणी प्यायला येतं. पाणी प्यायला आले धनुष्वान धाडल्यावर बी का तो बाण काय हात टाकला पाहिजे हात काय आपला उठला नाही पाहिजे. त्या हिशोबाने तो पाला तोडून त्यानं केवढा मोठा असं देवार केला पाला खाली पडत राहिला पाला पडत राहिला तर पिंडीवर पाला खाली तो कोणच्या हेतून टाकत होता
त्या समोर शिकार करायची आपल्याला काही व्यत्यय नाही आला पाहिजे, तर त्याच्या सोयीसाठी तो पाला तोडून टाकत होता. पण तो पाला आता ब्यालाचा टाकत होता खाली पिंडीवर. त्याला ब्यालाच्या पालाची त्याची ओळख नव्हती, खाली पिंडी ही त्याला माहिती नव्हती. मग काय आलं का असं करता करता रात्री 12 वाजले. सकाळून ना पाणी प्यायला खाली उतारा, ना जेवायला खाली उतारा, काहीच नाही. त्याच्या ध्यानात काय एक मी आपली शिकार कवा भेटेल आणि घरी का होतो. असं करत करत रातचे 12 वाजले. मग काय हरण पाणी प्यायला आलं, ते त्या जाळ्यात अडकलं. अडकल्याच नंतर मग त्याला ते आलं. मग इकडं हा रातचे 12 वाजून गेले. तर महादेव म्हणे लोक सकाळी का कोणी आलं लागून दर्शन करून गेलं. एखाद्यानं तांबर पाणी टाकलं असेल, त्या हात जोडले लय झालं. एखाद्यानं डोकं टेकलं असेल, एखाद्याने 21 पानं वाहिले असेल ब्यालाचे. पण हा सकाळून माझ्या अंगावर पाला टाकून राहिला, याचं किती पुण्य असं. मग तो टाकत कोणची आहे तू नव्हता तो नसेल आता रडत रडत गडा खाल्ला तो गोडच, हसत खाल्ला गोड. तो कोणची आहे टाकत होता त्याला शिकार हिशोबाला. पण तेवढी होती महाशिवरात्र, त्याला तो दिवस माहित नव्हता. मग महादेवान काय केलं, यमराजाला बोलवलं. म्हण जा म्हण त्याला, आज महाशिवरात्र आहे, मी काही मंदिरात बाहेर येत नाही, कारण नीट बघतो तू त्याची काय इच्छा असेल ती पूर्ण करून टाकून बघ त्याला इच्छा. म्हण तो तिकडे गेल्यास नंतर ते पारद्याकडे, त्या पारदे म्हणे खरं तू कोण आहे म्हणे, ऋषी कोण आहे, कोण आहे, हाय तर कोणते सांग म्हणे. तो मी यमदेव म्हणे. म्हणे मग मा नंबर कट लागला जायचा यमदेव म्हणल्यास नंतर तो नंबर नाही लागला. तुला महादेव प्रसन्न व्हायला मला तुझ्याकडे भेटलं म्हणे. म्हणे काय आला म्हण तुझी काय इच्छा असेल ती पूर्ण करायची सांगितली महादेवाने. तो माझी काहीच इच्छा नाही, मला पक्षाची भाषा कळली पाहिजे म्हणे, जनावरच भाषेची. मग त्याच्या वेगळं काय जनावरच भाषेची भाषा जरा जेवढी आपल्याला कळली का आपल्याला कळ मार शिकर कौश घेणार काय नाही भाषा. आता ते महादेवाचा आदेश म्हणलं ततच तू म्हणलं झालं झालं ती प्रसन्न गेले याला नेऊन. मग ते हरण तिकडून आले नंतर काय आलं त्यांनी जाळ्यात अडकलं. ती यांना पाहिलं ते हरणाकडे, हरण आलो आता आपलं काम निदान झालं. पण मग याच्या डोक्यात काय आपल्याला महादेवानं वर दिले, आपल्याला यांची भाषा आपल्याला कळणार, यांचे बोलणे आपल्याला ऐकायची. हे काय म्हणते त्याच्यात मग पुन्हा 2 हरणे आल्या. त्या 2 हरणे आल्या म्हणजे ते दोघी चौथी होत्या. मग त्या काय त्यांच्या नवऱ्याला म्हणे का तुझ्या काही काही वावर पाहिजे म्हणे, हा कधी विचार. हा मग ती भाषा त्या पारद्याला ऐकून जायला बोललं, ते पारद्याला ऐकायला जायला लागलं. तो पारदी चेक झाला तो काय म्हणे जनावराला एवढे ज्ञान येईल माणसाला ज्ञानच पत्ता नाही. मग तो काय नाही माझी गती मला तुमची गती तुम्हाला, तुम्ही इकडून तो खाली उतरला तुम्ही पळून जा म्हणे, मी गेलं जाऊन दे. त्या म्हणे तसं नाही ना म्हणे, तुमच्यासाठी आम्ही हा काविष्य घातलं म्हणे. तीन मला सती यायचं तुम्ही सांग त्याला येऊन द्या खाली आला तर. ती मोठी म्हणते मला सती जायचं, लहानी म्हणते मला सती जायचं. ती लहानी काय मोठीला तू गर्वधर आहे, गर्वधर असतं सती जाता येत नाही म्हणे. तू एक काम कर तू घरी जाय म्हणे, माझ्या पिल्लाला जीव लावतो आहे पिल्लाला जन्म दे म्हणे, मी सती जाते नाही सांग. ती नाही 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 तसं नाही जमणार, मला पण यायचं म्हणे. त्या ओढ्यात पुन्हा पार दादा म्हणे म्हणे आता आहे ना मारायच्या पाहिजे माणसं इच्छा कम्प्लीट व्हायला पाहिजे नाही. 1 वेळेस मला चान्स देतो मी तसाच महानावर पाणी पिऊन दे घे म्हणजे आज बळी आहे की नाही, मारायची पाहिजे थोडी इच्छा. मग काय आलं मग तेवढी पाणी पिऊन दे ते चालू म्हणे. मग पाणी पिलं मग ते काय नाही, पण मला साठी यायचं म्हणे सांग. पण आमची एक आठवणी का माय मुलं घरी म्हणे 2, मी घरी जाऊन येते म्हणे, त्यांना दूध पाजून त्याला सांगून येते म्हणे. म्हणजे जर नाही चालेल तुम्ही जर पळून गेलं म्हणजे महादेव शपथ आहे आम्ही पळून जाणार नाही म्हणे. फार गेलं वाटलं आला आपल्याला माहित नाही देवाचं नाव न्यायला कस काय माहिती. ती घरी गेली, घरी गेल्याच्या नंतर काय आलं ते पिल्लाला दूध पाजायला लागले. दूध पिल्ला पित असताना तिच्या डोळ्यातून पाणी टाकायला लागलं का ते पिल्लाला पाहिलं, पिल्लाने ते दूध प्यायचं बंद केलं. म्हणजे कौन रडते नाही हो. तिने तुझे वडील असेच संकटाला सापडले गेले म्हणे, तुझी मोठी आई तिडे म्हणे, मी इकडे आले म्हणे. आता आजच्या दिवस काय प्यायच पाहिजे म्हणे, तुझ्या वडिला सोडा मग सती जायचे म्हणे. म्हणजे बरोबर त्या पण आम्ही सांभाळ कोण करीन म्हणे, बरोबर त्या पण सांभाळ तुमचा महादेव करीन म्हणे. ते म्हणे तसं नाही ना आम्हाला नाही यायचं मग तुम्ही सांगत. मग हे 2 तिडे ती गेली का तिथे पिल्लाला घेऊन तिडे आली. पार देऊन एकासाठी वाट पाहत होतो, 2 सापडे
2 सापाडीच्या नंतर ही घरी गेली आणि पिल्लाला घेऊन पण सांगाली. मग ते काय नाही बिल्लाला तिला आले बिल्लाला आले ना लईच माणसं पाठी लेकीला ते पोरं सुद्धा घेऊन आले. तो खुश झाला. पण ते पिल्ला काय बिल्लाला आमच्या आई बापाची हत्या करू नको लाल आमची हत्या कर म्हणे. मग ते बिल्लाला पेच पडा आणि काय मग तो काय नाही माझ्या पोराचं मायची हत्या कर म्हणलो. ते पोरं नाही आमच्या आई बापाची हत्या होता का नाही त्याला तुम्हाला प्रमाण देतो नाही. त्यानं प्रमाण दिलं ते चिल्ल्या बाळाचं. आई बाबा सत्वराकासाठी ते चिल्ल्या बाळाला उखळात काढून मास वाईटलं पाहिजे. ते उदाहरण दिल्याच्या नंतर मग ते पारदार काय झालं मग पारदार काय झालं त्यांना वाटलं याने उलट बाप काय झालं तर नाही पहिलं मला धरले महाप्राण घ्या पोरं काय नाही आमच्या डोळ्यात आमचे ते करत नाही. ते राहिले ते म्हणजे काय नाही आम्हाला सती जायचं नाही. मग तो पार बुचकाळात पाडल्यानंतर मग काय झालं ते पिल्ला आणि पार बुचकाळात करून पाडलं. तुला 1 पडले असेल हे समजे मारलं नेता काच काही आपल्याला एवढे म्हणे एक काम करून तू पुढे चाललं आम्हीच तुझ्या घरी येतो. मग काय झालं ते पारती पुढं हे त्यांच्या माग असे करता झोपलेलो गेले. पण ते झोपडे बी गेले तर इमान आलं. इमान आले पुन्हा माणसं रूपांतर आले इमानात बसले ते गेले. मग पारती म्हणतो आपण गेलो असं सारखं बरं झालं असतं म्हणून. मग ते इमानात काय ते तो यायला तो आता 7 जन्माच्यावर पाप करेल तर दिवस शिवरात्रीचा होता. तुला उपवास झाला तो राखाना त्या दिला पण बेलाच पाण्याचे पिंडर वाहिले नाही. तो 7 पिढे जात आला तो पूर्ण पाप नाहीच झालं. पण यमनात बस इतकं पुण्य तो व्हायला नाही म्हणे. त्याला पुण्य लागत यमनात बसा तो फक्त पाप मिटलं नाही पण पुण्य तो एकदा जो शिल्लक नाही म्हणे तर बसू शकत नाही म्हणे. मग काय करावं त्यासाठी ते हे शिवरात्र ते शिवरात्र तुला सारखं नाम चिंतन करायला म्हणे. त्या अवकडं तुला ते पुण्य तो तयार होईल म्हणे. मग पुढच्या शिवरात्री लोक त्यांना नामचिंतन बसला त्याला अपूर्व अनुग्रह समजा आलं पुन्हा त्याला ती इमान द्यायला आलं. कवा घासल्याशिवाय काहीच नाही ना. तुम्ही माझी दे रे हरी पलांगवर हरी रिकामाच नाही पलंग रिकाम आहे वासाला. पुंडलिकावर देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज दे रे हरिपालांवर तसं बसला ते तसंच उपाशी मारलं कष्ट केली देत नाही. बंधू महाराज नाही बस झाला हरिपाठ